त्याच्या आधी काय फवारलेलं? पहिलीच फवारणी. पहिलीच फवारणी तणनाशकच्या नंतर पहिलीच. 8 मार्च 2025 पुन्हा एकनाथ भाऊ ना, सॉरी नवनाथ भाऊ जाधव, राहणार तुर्कावात खराडी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. किती एकर आहे हा प्लॉट? 1.5 एकर. 1.5 एकर आहे. लागवड याची केव्हाची आहे? लागवडला त्याला या 40-45 दिवस झाले याला. 1.5 महिन्याच्या आसपास. हा. आणि तणनाशक फवारल्यापासून याच्यावर काहीच फवारलेलं नाही. आता फक्त ही 100 रुपयाची तुमच्या म्हणजे 3 पंप झाले समजा ना, 20 लिटरचे असल्यामुळे 16 पंप. आणि तेवढ्या एका पुडीमध्ये पूर्ण फवारणं झालं? 2 लागले? 4 टाक्या होत्या, 4 फुड्या लागल्या. 3च टाक्या होत्या तुमच्या 20 लिटरच्या, म्हणजे 400 रुपये खर्च. किती क्षेत्र? 1.5 एकर. 1.5 एकरला 400 रुपये खर्च आहे. आणि जर तुम्हाला शेतकरी बंधू याच्यातला फरक पाहायचा असेल तर याला पाणी दिलेलं आहे की नाही? या बरं आम्हाला जिकडं पाणी नाही दिलंय ती पण साईड दाखवा. म्हणजे पाणी भरणं आता चालू आहे. तर याचा तुम्ही पूर्ण कलर बघू शकता कसा आहे. हे असं जे चालू आहे इथं दिसतंय तुम्हाला, पाणी भरणं चालू आहे. आणि या इकडं आल्यानंतर हा थोडासा फरक याचे आहे. हां, हे अजून कोरडं आहे, याला पाणी नाही. म्हणजे हे पूर्ण आवडं असं बाकी आहे काय? पार इथून इकडं. आता आपण याला तिकडून म्हणजे या साईड जाता येईल का आतमध्ये? आपल्याला नाही जायचं आहे. बरं, मी तुम्हाला सूर्यास्त होतोय समोर, तुम्हाला सूर्य दिसतोय. या बाजूने पण याचा कलर दाखवला. आता तिकडून सूर्याच्या विरुद्ध बाजूने पण तुम्हाला कलर दाखवतो कसा आहे. काळीची जमीन आहे. आणि जाधव पाणी कधी भरलेलं आहे? परवा भरलेलं आहे. आणि मला हे सांगा तुम्ही की 4च दिवस झाले, तर तुम्हाला याच्या उंचीमध्ये पण फरक जाणवतो का? साधारण किती फरक पडला असेल? 5-6 बोट एखादं ईद का? 5-6 इंच. 5-6 इंचाचा फरक आहे. बरं बापर, म्हणजे अर्धा फूट जवळपास. औषध मारायच्या आधी इतकं वाढला. ही जी बाजूची पिवळी पात दिसते ती हाईटला होतं ते, आणि तिथून वर एवढी ही वाढ. हा, कलर आला का? आला ना. तुम्ही कॅमेरा लावल्यावर लाजू नका, आपलं गावरान बोलायचं, म्हणजे काही अडचण नाही. आता मी थोडा फास्ट त्या कोपऱ्यापर्यंत जातोय. आता या साईडने आपण असं बघतोय. जाधव भाऊ, हे कोपऱ्यावरच हे थोडस असं करपलेलं असण्याचं कारण काय? अजून पाणी ही जी हा असं खड्डा. अच्छा अच्छा अच्छा. अरे अच्छा, त्याच्यामध्ये ऊस आला. अच्छा, त्याच आहे का ते? बर 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 बर. रोट्या मारला. आता या साईडने पण तुम्ही कलर बघू शकता. म्हणजे असं जर स्वस्तामध्ये शेतकऱ्याला चांगले रिझल्ट येणारे औषधं जर मिळाले तर या शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल. बाजारभाव आपल्या हातामध्ये नाही आहे, मेहनत आपल्याला चुकत नाही आहे, काहीच चुकत नाही आहे. मग आता खर्च तरी निदान कमी झाला पाहिजे. खत काय टाकलं आहे? खत याला 24 टाकलं, 2 बॅग. बरं, जे काय टाकलं असेल पण किती? 2 बॅगी. त्याच्याशिवाय काहीच नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते लेट लागवड असल्यामुळे 24 टाकलं. अच्छा, हां हां. 3-24 होते का 24-0? 24-0 होता. बरं, पोटॅश टाकावं लागणार आहे मग एकदा थोडंसं म्हणजे. तर आता तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडाने ऐकलंय किती पंप लागले, किती फवारण्याचा खर्च किती आलाय. अशा पद्धतीनं जर आपण हा इथेही मागच्या वर्षी कांदा होता का? नाही, ऊस होता. इथं ऊस होता, त्याच्यावर हे कांदे लावले. बरं, हा 1.5 एकर ना? तो आपण आत्ता शूटिंग काढली तर 4 आणि 5 5.5, आणि मध्ये कुठतरी 1.5 एकर आहे, आणि घरी पण 1 एकर. ओके, बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. पिकासोबत जमिनीची काळजी, आणि जमिनीची काळजीबरोबर खिशाची काळजी. धन्यवाद.